काकांच्या हत्येचा काही तासात उलगडा, तपासात माना पोलिसांना यश। मूर्तिजापूर तालुक्यातील वाई माना शांत गावाला हादरवून टाकणारी थरारक घटना समोर आली आहे। घरगुती वादातून पुतण्याने स्वतःच्या काकाचा गळा आवळून निर्घृण खून केल्याचे उघड झाले। 26 मार्च रोजी सकाळी मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव करण्यात आला होता, मात्र वैद्यकीय अहवालात गळा आवळल्याचे स्पष्ट होताच माना पोलिसांनी तपासाची दिशा बदलत वेगाने चक्र फिरवले। ठाणेदार गणेश नावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान संगीता भटकर आणि पुतण्या स्वप्नील भटकर यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने गुन्ह्याचे धक्कादायक सत्य समोर आले। या घटनेने परिसरात भीतीचे सावट पसरले असून पोलिसांचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सौ वैशाली मुळे, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सदर कारवाईत माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पथकाने ही कारवाई केली। याविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मूर्तिजापूरवरून संतोष मानेंसह महाराष्ट्र मेल ब्युरो रिपोर्ट।